शिवसेना आमदार अपात्रतेचं काउंटडाऊन सुरू झालंय। महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा हा निकाल 10 जानेवारीला लागेल अशी अपेक्षा आहे। या निकालाच्या शक्यता काय असू शकतात ते सांगणारा हा रिपोर्ट बघूया। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ऐतिहासिक निकाल अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 2 जानेवारीपासून निकाल लिहिण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे। आमदार अपात्रतेबाबत निकाल काय लागणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जातात। निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्यास त्यांच्या सोबतच्या आमदारांना अभय मिळणार आहे। एकनाथ शिंदेंचे आमदार पात्र ठरल्यास 2 महत्त्वाच्या बाबी घडू शकतात। उद्धव ठाकरे गटातील 14 आमदार अपात्र ठरू शकतात। शिंदे गटातल्या आमदारांना पात्र ठरवून ठाकरे गटातील आमदारांबाबत कुठलाच निर्णय घेतला जाणार नाही। निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्यास ठाकरेंची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकते। निकाल एकनाथ शिंदेंविरोधात लागल्यास 40 आमदारांवर अपात्र ठरण्याची कारवाई केली जाऊ शकते। निकाल एकनाथ शिंदेंविरोधात लागल्यास शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो। हे जे आहेत ना स्वतःला निष्ठावंत म्हणणारे, शरद पवारांचे पाय चाटणारे, राहुल गांधीला गळे भेट घेणारे, दिल्लीच्या दरबारी जाऊन नतमस्तक होणारे, सोनिया गांधीला मा म्हणणारे, त्यांच्या त्या यात्रेमध्ये भेटणारे, यांना याचा खरा झटका या 10 तारखेच्या आसपास मिळणार आहे। मग कळेल की निष्ठावंत कोण आहे म्हणून। 10 तारखेला जो निकाल लागणार आहे, आमची बाजू अत्यंत मजबूत आणि प्रभावीपणे आम्ही मांडल्यामुळं आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे, पूर्ण खात्री आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल आणि यांच्याकडे जे काही उरले सुरले आहेत ना ते कुठे जातील हे तुम्हा सर्वांना 10 तारखेनंतर दिसेल। मला असं वाटतं आम्ही आता कंटाळलो। न्याय व्यवस्था या देशामध्ये राहिली नाही। तुम्हीच म्हणता माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणालं बरं का, हे अतिशय गैरकारभार आहे। त्यांनी सगळे राज्यपालांवर कसे त्यांनी असंविधानिक कामं केली, बेकायदेशीर कृत्य केली, त्यांनीच म्हटलं आम्ही तर सोडा सर्वोच्च न्यायालय मान्य केलं ना। मग मुख्यमंत्री कसा मान्य केला? बेकायदेशीर माणूस बेकायदेशीर, त्याचं कृत्य बेकायदेशीर, मुख्यमंत्री पदावर नेमणं कायदेशीर। तेव्हा यातून पुढं काय होईल? तारखा पडतायत। जून मधली गोष्ट आहे, आता 1.5 वर्ष होऊन गेलं। कसला न्याय आहे? 10 जानेवारीच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष असणार आहे। ठाकरेंच्या बाजूने निकाल लागल्यास शिंदेंच्या शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरू शकतात, तर शिंदेंच्या बाजूने निकाल लागल्यास उद्धव ठाकरे गटातील 14 आमदार अपात्र ठरण्याची चिन्ह आहेत। शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। तर उद्धव ठाकरे गटातले नितीन देशमुख, राहुल पाटील, उदयसिंग राजपूत, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, संजय पोतनीस, अजय चौधरी, कैलास पाटील, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। मेरिट प्रमाणे आम्हाला असं वाटतं आणि जे आमची उलट तपासणी झाली त्यामध्ये आम्ही जे काही जबाब दिलेले आहेत त्यामध्ये आम्हाला पूर्ण खात्री वाटते की निर्णय हा आमच्या बाजूने असावा असं मला वाटतंय। दरम्यान शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास महायुती सरकारला मोठा धक्का बसू शकतो। त्यामुळे भाजपने प्लॅन बी तयार ठेवल्याचं बोललं जातंय। एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाच्या आमदारांना भाजपमध्ये विलीन करणे, एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाच्या आमदारांना मनसेत विलीन करणे, शिंदेंच्या शिवसेनेचे भाजप अथवा मनसेत विलीनीकरण झाल्यानंतर विधान परिषदेवर घेणे, भाजप अजित पवार गटाची सत्ता स्थापन करून सरकार चालवणे, अजित पवार अथवा भाजपमधून मुख्यमंत्री करणे हा त्याच्या पुढचा पर्याय आणि शेवटचा पर्याय जो भाजपसमोर आहे तो म्हणजे विधानसभा निवडणुका लावणे आणि शिंदेंच्या आमदारांना भाजपकडून उभं करणे। गेल्या 1.5 वर्षापासून सुरू असलेला शिवसेना आमदार अपात्रतेचा तिढा पुढील 10 दिवसात सुटू शकतो। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपकडून आपले पुढील पत्ते उघड केले जाऊ शकतात।
खरंच अशी परिस्थिती उद्भवल्यास अकारण राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या गोटात रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे। सचिन जिरे, शेखर पाटील आणि पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।